अशी कोणती ना कोणती शक्ती जर या धरतीवर नसती तर दिवसाची रात्र झाली नसती. चंद्राने 15 दिवसामध्ये 15 कला दाखवल्या नसत्या आणि 16व्या दिवशी तो 16व्या कलेचा धन झाला नसता. आणि म्हणून एक भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या देवाचे नमस्कार कसं काय करतो, पूजा कसं काय करतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आराध्य देवानुसार माझ्या गणाचं पूजन कसं काय करते बांधवानो, जरा शब्दाकडे लक्ष द्यावं.
आहे एक शब्द काय लक्षात ठेवा कब से खड़े हम दर पे तुम्हारे दूर करो तुम दर्द हमारे झोली खाली भर दो मैं आई तुम दे दो दुआएं कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई जो माला फूलों की माला फूलों की दिल से मैं लाई तुम दे दो दुआएं कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई माला फूलों की माला फूलों की दिल से मैं लाई तुम दे दो दुआएं कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई माला फूलों की दिल से मैं लाई तुम दे दो दुआएं कहते हैं कोई तुम हो विधाता ये दुनिया बनाई दुनिया बनाई तर माझे माय बापू कोणत्याही शुभकार्याची सुरुवाती आपण देवाच्या नामस्मरणाने करत असतो आम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमाची सुरुवाती आमच्या गणाच्या पूजेने करतो का की जेव्हा आपण कधी देवाला मेणबत्ती अगरबत्ती फुल चढवतो तर घरचं वातावरण कसं मंगलमय प्रफुल्लित होऊन जाते त्याचप्रमाणे या स्टेजवरचं वातावरण कसं मंगलमय प्रफुल्लित व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ते देवाची आराधना करतो भक्तिमय वातावरण निर्माण करतो परंतु माझे माय बापू देवाची श्रद्धा करा अंधश्रद्धा करू नका म्हणतात ना काही काही लोकांचं काय असते की देवाची मनातून पूजा करतात त्यांना अगरबत्ती मेणबत्ती फुल चढवतात देवाला रोज सकाळी पाणी घालतात परंतु देवाकडनं अपेक्षा ठेवतात कसं म्हणतात ना तुकडोजी महाराज म्हणतात की मनी नाही भाव आणि देवा मला पाव मनी नाही भाव आणि देवा मला पाव तेव्हा बाजारचा भाजीपाला नाही रे तेव्हा वर्षात भेटायचं नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही माझे माय बापू आपले साहेब सांगून गेले की देव शोधायचा तर आपल्या आईवडिलांनाच देव शोधायचा आहे आणि खरा देव हा माणसाचा आहे म्हणून तिथे शोधायचा आहे आणि म्हणून म्हणतात का की करणी करे सोडा करणार पाहिजे कोणाच्या वर्षाला होत नाही आपण स्वतः करणी करावं लागते देवाकडे तुम्ही अपेक्षा करून देव तुम्हाला काही देईल का असं काही नाही आहे आपल्याला करणी करायची आहे परंतु देवाची शब्द आपल्या मनात असायला पाहिजे की आपल्या हातून कोणती गलती व्हायला नको पाहिजे म्हणून आपण एक आदर्श करतो तो आदर्श देवाला भीती म्हणून आपण देवाची एक श्रद्धा करतो आणि म्हणून की म्हणतात काय करणी करे सोडा करणार म्हणजे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या देवाच्या चरणी एक आमच्या मनामध्ये भाव आहे सन्मान आहे आदर आहे आणि एक श्रद्धा आहे त्या भगवंताची आणि म्हणून त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मला सुद्धा काय म्हणायचं आहे श्रद्धाकडे लक्ष द्यावं
अभिनंदन करते की त्यांनी मला दुसऱ्या त्या स्टेजवर बोलून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली. तर आमच्या जवळ लाभलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम शाहीर, तिरंगा शाखेचे चमकते सितारे शाहीर पुरुषोत्तम दादा खांडेकर यांच्याशी माझा दुय्यमचा सामना माझे मायबाप हो. त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. ते माझ्या गुरुसमानही आहेत आणि त्यांच्या अभ्यासाच्या पावकाळात मी नाही आहे, अनुभवाच्या पावकाळात मी नाही आहे. मी माझे अभाग्य समजते की एवढे शहराशी तुम्ही माझ्या दुय्यमचा सामना करून दिले. परंतु या दुय्यमचा रीतिरिवाज आहे की दोन्ही शहरांना एकमेकाला ती प्रश्नाची मांडणी करावी लागते. तर पहिल्या नावाचे मानकरी आमच्या जुळलेले आपल्याला प्रसिद्ध शाहीर साहेब पुरुषोत्तम दादा खांडेकर यांनी माझ्या ती प्रश्नाची मांडणी केली. प्रश्न असा की म्हणे गणेश भगवान त्यांच्याशी भरपूर लोकांचे युद्ध झालं काय, शंकराचे सुद्धा झाले, त्यांच्या स्वतःच्या पित्याचे झाले, परशुरामाचे सुद्धा झाले. परशुरामाने त्यांची दात तुटलं होतं, त्याला एक दंतही म्हटलं जाते गणेश भगवानाला. परंतु शाहीसाहेबांचं म्हणणं असं आहे की म्हणे असा एक बहुजन व्यक्ती झाला, तो व्यक्ती म्हणजे गणेश भगवानाला ललकारे, तू माझ्याशी युद्ध कर, तू माझ्याशी युद्ध कर. तर गणेशजी म्हणाले म्हणते की मी फालतू कोणावर वार करत नाही, मी फालतू निरपराध कोणावर वार करत नाही. तुला काहीतरी गुन्हा करावा लागेल, तुला काहीतरी गुन्हा करावा लागेल आणि मग तेव्हाच मी तुझ्यावरती वार करू शकते. मग याला सुद्धा मी म्हणू तर काय म्हणू, याला चिडवावं तर कसं चिडवावं की हा मला माझ्यासोबत युद्ध करायला पाहिजे. चिडवणे म्हणजे हाच गुन्हा आहे. कारण कधी कधी एखादी लहान पोरं मोठ्या माणसाला चिडवून टाकते आणि धरतीला मोठा फुटून मारून देते, अशी गोष्ट राहते. तर तशीच गोष्ट झाली. तर त्यांचं नाव होतं शाहीसाहेब ज्योतिबा पंत. त्या व्यक्तीचं नाव होतं ज्योतिबा पंत आणि त्यांच्या जिभेवर ओम हा अक्षर उमटला होता. त्या ज्योतिबा पंताच्या जिभेवर ओम हा अक्षर उमटला होता. तर त्या ज्योतिबा पंताला वाटायचं की मी सुद्धा बलाढ्य आहे, मी सुद्धा बलाढ्य आहे. तर मग ते गणेश भगवानाकडे गेले आणि त्याला म्हणतात, अय गणेश भगवान, तुम्हीच काय खूप मोठे देव आहेत का? मलाही ताकद आहे, माझ्यात काय कमी पावर आहे का? माझ्या जिभेवर पा ओम आहे म्हणते, मी काय तुमच्यापेक्षा कमी नाही आहे, मीही तुमच्यापेक्षा कमी नाही आहे. गणेश भगवान समजायला लागले, अरे नाही तू माझ्या वाटेला जाऊ नको. पण तो काय ऐकायला खायला, तू लढ म्हणे माझ्याशी, तू पाय तुझी ताकद जास्त का माझी ताकद जास्त, माझ्या जिभेवर ओम आहे, तू फक्त देवाचा आहेस म्हणे. म्हणलं असं आहे का? गणेश भगवान म्हणाले असं आहे का? बरं ठीक आहे. दोघांचं युद्ध झालं. तर त्या युद्धामध्ये शाहीसाहेबांचं म्हणणं आहे की हरले कोण? तर हरले ज्योतिबा पंत, हरले ज्योतिबा पंत. आणि तेव्हा त्यांना समजलं की नाही म्हणे खरंच अख्खे लोक त्या गणेश भगवानाला सगळ्यात पहिलं स्थान देतात. तर खरंच गणेश भगवान त्या लेवलचे आहेत, म्हणजे ते गणेश भगवानच आहे. आणि म्हणून त्या दिवसापासून ते ज्योतिबा पंत त्या गणेश भगवानाला शरण गेले, त्या गणेश भगवानाला शरण गेले. शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या तो व्यक्ती आहे ज्योतिबा पंत आणि म्हणजे त्यांनी चिडवलं म्हणून त्यांचं युद्ध झालं, त्यांनी चिडवलं म्हणून त्यांचं युद्ध झालं. परंतु माझ्यासुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे. माझा प्रश्न असा की या पृथ्वीच्या पाठीवर असंख्य जीवजंतू आहेत, बरेचसे अनेकसे जीवजंतू आहेत. परंतु आर्य चाणक्याच्या मतानुसार या पृथ्वीच्या पाठीवर सप्तजीव आहेत. या पृथ्वीच्या पाठीवर सप्तजीव आहेत आणि त्या सप्तजीवांना झोपेत असताना उठवू नये. त्या सप्तजीवांना झोपेत असताना उठवू नये म्हणून आर्य चाणक्यांनी त्यांच्यासाठी एक पद लिहिला. आर्य चाणक्यांनी त्यांच्यासाठी एक पद लिहिला धोळासारखा. तर शाहीर साहेब तो पद कोणता? तो पद कोणता की त्या सप्तजीवांना झोपेत असताना उठवू नये? तो पद कोणता हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का?
माझ्या गुरुकडून मला काहीच अनुभव घेता नाही, ज्ञान घेता नाही, परंतु माझे अभाग्य सुद्धा एवढे मोठे की त्यांनी माझा हा संत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा करून ठेवला आणि माझे मोठे बंधू शाहीद दर्शनजी गजबे यांची मला साथ मिळवून दिली. माझे मायबाप